नमस्कार, मी शीतल मोहोळ देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी हे अक्षय तृतीयेची जी घागर आहे त्यावर कसं पेंटिंग करायचं, याला कलर न देता तसं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ही घागर नुसतं मी एका कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे आणि या घागरला आधीच 2 कलर असेच ओरिजिनल दिलेले आहेत. त्यावरच मी डायरेक्ट डिझाईन काढणार आहे. तर हे फॅब्रिक कलर घेतला आहे साधा, त्यावर असे डॉट डॉट देणार आहे. हे मी यावर कोलम डिझाईन काढून दाखवणार आहे. असे वेगवेगळे डिझाईनचे भरपूर मी बनवणार आहे. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ असे बघत राहा, म्हणजे तुम्हाला पण नवीन नवीन आयडिया याच्यापासून शिकायला मिळतील. आता याला आपण न कलर देताच हे घागरवर डिझाईन काढत आहे. जो कलर दिलेला आहे 2 त्याचा बरोबर उपयोग करून असं मी त्याच्यावर डिझाईन काढत आहे. हे जे कोलम डिझाईनची बॉर्डर असते तशी मी याला अशी कोलम डिझाईनची बॉर्डर काढलेली आहे. असे दोन लाईन घेतलेल्या आहे आणि जो साईडला खाली जो रेड भाग आहे घागरचा त्यावर पण हे असे 7 डॉट देऊन अशी उभी डिझाईन काढलेली आहे. अशा ह्या 5 लाईन काढायच्या आहेत आपल्याला, म्हणजे हे आणखीन सुंदर दिसेल. 7, 5 आणि 3 अशा जे डॉट देऊन हे डिझाईन मी पूर्ण केलेलं आहे. असं हे डिझाईन आपल्याला पूर्ण घागरभर करायचं आहे. याच्या आधी देखील मी असे झाडं लावायचे म्हणजे वेगवेगळ्या लेसपासून याच्यापासून त्याच्यापासून व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते तुम्ही आधीचे पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा पण उपयोग करता येईल. आता पावसाळ्यात आपण जास्तीत जास्त झाडं लावतो, उन्हाळ्यात वगैरे जास्त झाडं टिकत नाही, त्याच्यामुळे पावसाळ्यात जास्ती लावतो. तर असं वेगवेगळे तुमच्याकडे जर घागर असेल तर ते जमा करून ठेवा, तुमच्या घराची शोभा वाढवा. आणि तुम्हाला कुठल्या शॉपमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही असं हे कुठेही याचा उपयोग करू शकता. कुठल्या डेकोरेशनमध्ये असं ह्या घागरचा आपल्याला छान उपयोग होऊ शकतो. न खर्च करता काही कशाचंच नाही. आपण जी घागर आणतो ती अक्षय तृतीयेसाठी ती कधी कधी कोणी बरेचदा फेकून देतात, तर ती फेकून न देता त्याचा तुम्ही असा उपयोग करा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाकीचे नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळतील आणि आधी टाकलेले व्हिडिओ बघायला मिळतील. मी नेक्स्ट व्हिडिओ आणखीन याच्यामध्ये झाड कसं लावायचं तो टाकेल, तर तुम्ही नक्की बघा. म्हणजे याच्यामध्ये जर आपण डायरेक्टली झाड लावलं तर ते घागर खराब होईल. तर ती आपण कशी घागर पण डिझाईन चांगलं राहिलं पाहिजे, झाड पण लागलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता मी नेक्स्ट व्हिडिओ झाड कसं लावायचं हा टाकेल, तर तुम्ही बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या घराच्या गार्डनची शोभा अशी वाढवा घागर ठेवून. धन्यवाद.